नमस्कार, सकलममध्ये आपलं स्वागत। आज आपण बोलणार आहोत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीबद्दल। गोकुळची निवडणूक ही का महत्त्वाची? तर गोकुळ ही संस्था जवळपास 4000 कोटींच्या वार्षिक उलाढालीची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दूध संस्था आहे। याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय सत्तेचे नियंत्रण देखील याच संस्थेच्या माध्यमातून करता येतं। त्यामुळेच राज्याच्या नेतृत्वाने देखील गोकुळच्या राजकारणात आधीच हस्तक्षेप केलाय। या पाठोपाठच आता आगामी निवडणुकीसाठी केंद्रातूनही हस्तक्षेप होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। न्यायालयीन लढाई आणि राजकीय हालचालींमुळे गोकुळची निवडणूक सध्या राज्यभर गाजत आहे। गोकुळची निवडणूक इतकी महत्त्वाची आहे की ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आहे। तर त्यामुळेच सर्वांचे डोळे आता गोकुळच्या निवडणुकीकडे लागलेत। मात्र सध्याच्या परिस्थितीत गोकुळची निवडणूक लागणार की गोकुळवर थेट प्रशासक मंडळ येणार अशी शक्यताही समोर येते। मग आता काय आहेत यामागची कारणं? का आहे गोकुळची निवडणूक इतकी चर्चेत? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे, ज्यामध्ये सुमारे 5400 सभासद दूध उत्पादक संस्था संलग्न आहेत। संस्थेच्या माध्यमातून दैनंदिन 20 लाख लिटर दूध संकलन केले जाते। ही संस्था केवळ दूध व्यवसायासाठी मर्यादित नाहीये, तर जिल्हा परिषदा, महापालिका, जिल्हा बँक यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील तिचा मोठा प्रभाव आहे। म्हणूनच सत्तारूढ महायुतीसह सर्व राजकीय पक्षांचा गोकुळवर डोळा आहे। याचाच अर्थ राजकीय पक्षांच्या दृष्टीने मोठं सत्ता केंद्र हे गोकुळ आहे। खरं तर राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात महायुतीतच अंतर्गत वाद पाहायला मिळत आहेत, जे जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि महापालिका महापौर पदाबाबत आपल्याला दिसून आलं। या पाठोपाठच गोकुळच्या निवडणुकीच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत। त्यासाठी सुद्धा मुंबईत महायुती नेत्यांच्या अनेक वेळा बैठका झाल्या। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील या संदर्भात नेत्यांना मार्गदर्शन केलंय, ज्यात गोकुळच्या 25 संचालक पदांच्या जागा वाटपावरही चर्चा झाल्याची माहिती आहे। तर सध्या गोकुळची संलग्न 1108 दूध संस्थांच्या अपात्रतेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये खटला चालू आहे। याबाबत 17 मार्चला सुनावणी देखील पार पडणार आहे। विद्यमान संचालक मंडळाची मुदत ही 4 मे 2026 पर्यंत आहे। या सगळ्या परिस्थितीत गोकुळच्या निवडणुकीचे नगारे जरी वाजत असले तरी अजूनही गोकुळच्या निवडणुकीबाबत सध्या स्पष्टता दिसत नाही। यामागे 3 शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यात पहिली शक्यता म्हणजे निवडणूक लांबणीवर पडेल का ही शक्यता समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधी गोकुळची निवडणूक प्रक्रिया कशी आहे हे देखील समजून घेऊयात। सुरुवातीला समजा जर गोकुळबाबतच्या न्यायालयाचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर मतदानास पात्र असलेल्या सभासदांची यादी जाहीर केली जाईल, तर त्यानंतर ठराव प्रत प्राथमिक दूध संस्थांना पोस्टाने पाठवले जाईल। त्याचा कालावधी हा साधारण 8 ते 10 दिवसांचा असेल। त्यानंतर ठराव दाखल करण्याचा कालावधी हा 21 ते 25 दिवसांचा असेल। मग कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल। पुढे कच्च्या मतदार यादीवर काही ठरावांवर हरकती देखील दाखल होतील। या प्रक्रियेलाही पुढे काही दिवस लागू शकतात। कदाचित ही प्रक्रिया इन कॅमेरा देखील घेतली जाऊ शकते। हरकतींची पडताळणी झाल्यानंतर मग पक्की यादी जाहीर केली जाईल। त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, जो कमीत कमी 30 दिवसांचा तर जास्तीत जास्त 40 दिवसांचाही असू शकतो। आता या नियमानुसार गोकुळच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल लागेचा हा 4 मे पर्यंत लागणे अपेक्षित आहे। निवडणूक प्रक्रियेतील या सगळ्या टप्प्यांचा विचार केला तर त्यासाठी लागणाऱ्या दीर्घ कालावधीचा विचार केल्यास गोकुळची निवडणूक ही 4 मे पर्यंत होणे सध्या अशक्य वाटते। आता दुसरी शक्यता ही विद्यमान मंडळाच्या संचालकांच्या मुदतवाढीची। आता आधी सांगितल्याप्रमाणे 4 मे 2026 पर्यंत गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची ही मुदत आहे। समजा जर 4 मे पर्यंत गोकुळची निवडणूकच पार पडली नाही, तर मग आता जे विद्यमान संचालक आहे मंडळ, त्या संचालक मंडळाला मुदतवाढ देखील देता येईल का याचा विचार निश्चित होऊ शकतो। पण महाविकास आघाडीतील संचालकांचाही यामध्ये समावेश आहे।
त्यामुळे हा निर्णय कितपत अंमलात येईल याचा आपण विचारच करावा. गोकुळच्या निवडणुकीबाबतची तिसरी आणि सर्वात महत्त्वाची शक्यता म्हणजे गोकुळवर प्रशासक मंडळ येईल का. आता ही शक्यता तपासण्यासाठी आपण ह्या सगळ्या बाबी जाणून घेऊया. ही शक्यता म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि नाकारता न येणारी शक्यता आहे. गोकुळवर प्रशासक मंडळ अस्तित्वात आणण्याचा अंतिम निर्णय हा अखेर शासन आणि प्राधिकरणाचा आहे. म्हणजे याचा सगळ्याचा अर्थ असा आहे की सर्व निवडणूक प्रक्रिया व अन्य प्रक्रियांना लागणारा विलंब लक्षात घेतला तर शासन गोकुळवर प्रशासक मंडळ आणू शकतं आणि हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजेच आता ही शक्यता देखील नाकारता येत नाही. समजा जर निवडणूक लागलीच तर गोकुळच्या राजकारणातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रॉस वोटिंगचा. आता इथंच तर खरी गेम आहे. खरं तर नियमाप्रमाणे ठराव हा सहाय्यक निबंधकांकडे जमा होतात, पण याऐवजी नेते हे ठराव स्वतःच गोळा करतात आणि जितके ठराव तितके मत फिक्स असं समजतात. सद्यस्थितीत ठरावांची संख्या ही सुमारे 5,500 आहे. एकूणच नेत्यांच्या हातात जरी त्यांनी फिक्स समजणारे हे ठराव असले तरी गोकुळची निवडणूक ही गुप्त मतदान प्रक्रियेने होत असल्यामुळे क्रॉस व्होटिंगचा धोका हा मोठा असतो आणि हे नेत्यांना देखील माहीत आहे. याचाच दणका मागील 2021च्या निवडणुकीत काही वरिष्ठ नेत्यांच्या संचालकांना देखील बसला होता. क्रॉस व्होटिंगमुळे 4 संचालक निवडून आले होते, त्यामुळे यंदा त्या बाबतीत देखील नेते सतर्कता बाळगत आहेत. शक्यतो निवडणूक टाळण्याचा प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोकुळमुळे लाखो हजारो शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळतं. अनेक कुटुंब गोकुळवर अवलंबून आहेत. म्हणूनच गोकुळमध्ये पारदर्शक निवडणूक आणि पारदर्शक कारभार असायला हवा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळेच 17 मार्च रोजी होणारी ही सुनावणी गोकुळच्या निवडणुकीची दिशा ठरवणारी ठरेल हे मात्र नक्की. मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली? गोकुळच्या या सगळ्या माहितीबद्दल आणि आगामी निवडणुकीबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत रहा सकलम. धन्यवाद.